नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची सामाजिक शास्त्र भूगोल या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे। ब पर्याय बरोबर आहे। दुसरे विधान, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते। त्याचा देखील ब पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात म्हणतात। त्याचा ब पर्याय बरोबर आहे। आणि चौथे विधान, स्थलांतर हा नागरिकांवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे। 1, भारताचे प्रमाणवेळ रेखावृत्त। त्याचा ब पर्याय बरोबर आहे। 2, समाजवादी अर्थव्यवस्था। त्याचा ई पर्याय बरोबर आहे, चीन। तिसरे, अर्थशास्त्राचे जनक। त्याचा ड पर्याय बरोबर आहे, ॲडम स्मिथ। आणि चौथे, प्राचीन व्यापार। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, वस्तू विनिमय पद्धत। प्रश्न तिसरा, टिपा लिहा। 4 टिपा दिलेल्या आहेत। कोणत्याही 3 टिपा तुम्हाला 6 गुणांसाठी लिहायच्या आहेत। आपण पहिली टीप अभ्यासू, व्यापार संतुलन। एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय। व्यापार संतुलनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत। जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय। 2, जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते। आणि 3, जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात। दुसरी टीप आहे नागरीकरण। आणि तिसरी टीप आहे अर्थव्यवस्थेची कार्ये। आपण तिसरी टीप अभ्यासू। उत्तर, कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात उत्पादन करायचे यासंबंधीचे निर्णय घेणे। 2, उत्पादन कोणासाठी करायचे याबाबतचे निर्णय घेणे। 3, कमीत कमी खर्चात म्हणजेच जास्तीत जास्त काटकसर करून उत्पादन कार्य हाती घेणे। 4, सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे। 5, भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ती तरतूद करणे। 6, अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणे। चौथी टीप आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व। उत्तर, आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे दळणवळण, हवाई वाहतूक, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात उत्तम समन्वय सुसूत्रता आणता येते। आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ, वार व तारखेचे गणित अचूक ठेवता येते। जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने हाताळण्यात आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णतः समुद्रावरून जाते, मात्र तरीही ती जास्तीत जास्त 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून जाते। पृथ्वीवरील नवीन दिवसाची सुरुवात व आधीच्या वाराचा शेवट आंतरराष्ट्रीय वाररेषेवर होत असतो। 4 पैकी कोणत्याही 3 टिपा लिहायच्या होत्या। आपण व्यापार संतुलन, अर्थव्यवस्थेची कार्ये, आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व या 3 टिपा अभ्यासल्या। प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे 6 गुणांसाठी लिहायची आहे। पहिला प्रश्न, आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात? या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। व्हिडिओ थांबवून उत्तर व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। दुसरा प्रश्न, अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा। उत्तर, अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील लोकसमुदाय उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसामग्रीच्या उपयोगाद्वारा
वस्तू व सेवांचे उत्पादन आणि उपभोगाशी संबंधित उपक्रमांचा संच आहे। अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। सुनिश्चित सीमा असलेला भूप्रदेश, या भूप्रदेशात वास्तव्य करणारी आणि विविध आर्थिक उपक्रम हाती घेणारा लोकसमुदाय म्हणजे लोकसंख्या, आर्थिक उपक्रमांसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती, या भूप्रदेशातील सर्वोच्च सत्ता म्हणजेच राजकीय सार्वभौमत्व, आर्थिक उपक्रमांचे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात विभाजन। पुढे आहे तिसरा प्रश्न, प्रदेशाच्या विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार सांगा। तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। प्रदेशाच्या विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत। देशांतर्गत व्यापार एकाच देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशात होत असतो। 2. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशाशी होणारा व्यापार, त्या अंतर्गत ज्या वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन असते त्यांची निर्यात आणि ज्या वस्तू व सेवांची कमतरता असते त्यांची आयात करण्यात येते। आणि चौथा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश सांगा। 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत। आपण पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न अभ्यासला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।